आपल्या देशात आजपर्यंत असे काही एन्काउंटर्स घडलेत ज्यामुळे संपूर्ण देशात गदारोळ पाहायला मिळालाय. गेल्या 2 ते 3 दिवसात देशात 3 मोठ्या गुन्हेगारी प्रकरणातील 3 आरोपींचा एन्काउंटर झालाय. यापैकी 2 प्रकरणे उत्तर प्रदेशातील आहेत आणि 1 प्रकरण महाराष्ट्रातील आहे. यूपी मधील सुलतानपूर दरोडा प्रकरणातील एक आरोपी अनुज प्रताप सिंग हा यूपी एसटीएफ आणि उन्नाव मधील जिल्हा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ठार झाला. तर गाझीपूरमध्ये 2 आरपीएफ जवानांची हत्या करून त्यांचे मृतदेह चालत्या ट्रेनमधून फेकल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद जाहिद यूपी एसटीएफ आणि गाझीपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. तर महाराष्ट्रातील बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं सुद्धा एन्काउंटर पोलिसांकडून करण्यात आलं. पण या झालेल्या एन्काउंटरमुळे पुन्हा एकदा 1980च्या दशकातील पोलीस चकमकींच्या इतिहासाची चर्चा आता सुरू झाली आहे. 1980 ते 2010 या कालखंडात जवळपास 500 ते 600हून अधिक संशयित आणि आरोपी पोलीस चकमकीत मारले गेले. आणि आता याच पार्श्वभूमीवर आपण आजच्या क्राईम रिपोर्ट एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मुंबई पोलिसांनी केलेल्या देशातील पहिल्या एन्काउंटर बद्दल. नमस्कार, मी कृपा सपका आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट एपिसोड. भारतातील गुन्हेगारी जगताबद्दल बोलायचं झालं तर पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मुंबई. या शहरातून पहिले गुंड आणि डॉन उदयास आले. ज्याप्रमाणे मुंबईची बॉलिवूडमुळे जगात ओळख आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारीच्या जगातही मुंबईची ओळख आहे. भारतात गुंड आणि टोळी युद्धाची सुरुवात मुंबईतूनच झाली आणि मुंबईतच झाला भारतातील पहिला एन्काउंटर. मुंबई पोलिसांनी केलेला पहिला एन्काउंटर आणि त्यांच्या टार्गेटवर होता कुख्यात गँगस्टर मन्या सुर्वे. महाराष्ट्रात अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं रत्नागिरी शहर. मनोहर अर्जुन सुर्वे याचा जन्म याच शहरात 1944 मध्ये झाला, ज्याला गुन्हेगारी जगतात मन्या सुर्वे म्हणून ओळखलं जातं. मन्या अभ्यासात खूप हुशार होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मन्याने मुंबईच्या कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 78% गुण मिळवून पदवी प्राप्त केली. पण मन्या भरकटला ते त्याच्या चुकीच्या संगतीमुळे. चुकीची मैत्री करून तो मार्ग चुकला आणि गुन्हेगारीच्या मार्गाला लागला. मन्या सुर्वे मुंबईच्या कीर्ती कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण करत असताना त्याच्या सावत्र भावाच्या सहवासामुळे तो हरवू लागला. त्याच्या भावाच्या टोळीतील पोरं मन्याचा सुद्धा त्याच्या भावाप्रमाणेच आदर करू लागले. मन्या सुर्वे हे पाहून खूप प्रभावित झाला आणि मग त्याने आपल्या सावत्र भावासोबत मिळून 1969 मध्ये एका तरुणाची हत्या केली. या खून प्रकरणात मन्या सुर्वेला पहिल्यांदा जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण तो इथेच थांबला नाही, तर कारागृहात शिक्षा भोगत असतानाच त्याने इतर गुन्हेगारांसोबत आपलं नेटवर्क तयार करण्यास सुरुवात केली. मन्या सुर्वेला महाराष्ट्राच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होतं. यावेळी त्याचं पोत्याभाई नावाच्या गुंडाशी भांडण सुरू झालं आणि दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. या दोघांमध्ये मोठी घटना घडू नये म्हणून कारागृह प्रशासनाने मन्या सुर्वे याला येरवडा मध्यवर्ती कारागृहातून रत्नागिरी मध्यवर्ती कारागृहात पाठवलं. त्या दरम्यान त्याची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तिथून एके दिवशी तो संधी साधून पळून गेला. रुग्णालयातून पळून जाण्यापूर्वी मन्या सुर्वेने त्याची 9 वर्षांची शिक्षा देखील पूर्ण केली होती. तुरुंगातून पळू गेल्यानंतर मन्याने मुंबई गाठली आणि त्याचे जुने मित्र आणि तुरुंगातील साथीदारांसह स्वतःची एक टोळी तयार केली. ही टोळी चालवण्यात त्याचे 2 विश्वासू साथीदार शेख मुनीर आणि विष्णू पाटील यांचा सहभाग होता. शेख मुनीर धारावीचा तर विष्णू पाटील डोंबिवलीचा. 1980 मध्ये उदय शेट्टी हा स्थानिक गुन्हेगार मन्या सुर्वे सोबत टोळीत सामील झाला. तो सामील झाल्यानंतर मन्या सुर्वेची टोळी खूप शक्तिशाली बनली होती. त्यानंतर 5 एप्रिल 1980 रोजी मन्या सुर्वेने गुंड म्हणून पहिला गुन्हा केला, जेव्हा त्याने अँबॅसिडर कार चोरली आणि एका ट्रेडिंग कंपनीतून 5000 रुपये लुटले. यावेळी त्याने आपला जवळचा मित्र शेख मुनीर याचा कट्टर शत्रू शेख अजीज याचाही खून केला. मन्या सुर्वेनी सरकारी दूध योजनेचे पैसे लुटले. कॅनरा बँकेत 1.6 लाख रुपये लुटले. तिथून मन्या सुर्वेने अंमली पदार्थाचा व्यवसाय देखील सुरू केला.
मुंबईच्या औषध बाजारात त्याची मक्तेदारी सुरू झाली। त्यामुळे त्याच्या टोळीचं नाव झपाट्याने वाढू लागलं आणि त्यांना श्रीमंत लोकांकडून सुद्धा सहज हप्ते मिळू लागले। याच काळात मुंबईतील गुन्हेगारी विश्वात आणखी एक गुन्हेगार उदयास आला। त्याचं नाव दाऊद इब्राहिम। गुन्हेगारीच्या जगात दाऊदचं आवडतं काम होतं तस्करी। खरं तर दाऊद इब्राहिमच्या आधी डॉन करीम लाला पठाणचा तस्करीच्या कामावर दबदबा होता, पण दाऊद तस्करीत अडकल्यानंतर करीम लालाला मोठं नुकसान सह करावं लागलं होतं। त्यामुळे करीम लाला दाऊदवर नाराज होता। या घटनेनंतर करीम लाला आणि दाऊद इब्राहिम यांच्यात संघर्ष सुरू झाला। दोघांमधील टोळी युद्धाच्या घटनांमुळे डॉन हाजी मस्तान अस्वस्थ झाला आणि त्याने दोघांमध्ये तडजोड करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी अपयशी ठरत गेला। त्यामुळे दाऊद इब्राहिमला धडा शिकवण्यासाठी करीम लालाने मन्या सुर्वेसोबत हात मिळवणी केली आणि मन्या सुर्वेने संधी मिळताच दाऊद इब्राहिमचा भाऊ शाबीर कासकरची हत्या केली आणि इथूनच सुरुवात झाली मन्या सुर्वेच्या एन्काउंटरची खरी कहाणी। दाऊद इब्राहिमला त्याचा भाऊ शाबीर कासकरच्या हत्येत मन्या सुर्वेचा हात असल्याची माहिती मिळाल्यावर दाऊदने त्याच्या टोळीच्या मदतीने मन्या सुर्वे टोळीचा खात्मा करण्यासाठी पोलिसांना माहिती देण्यास सुरुवात केली। मन्या सुर्वेच्या टोळीमुळे मुंबई पोलीस आधीच हैराण झाले होते आणि त्यांना या टोळीचा खात्मा करायचा होता। आता अशा परिस्थितीत दाऊदच्या अचूक माहितीमुळे पोलिसांनी मन्या सुर्वे टोळीच्या कार्यकर्त्यांना एक एक करून अटक करायला सुरुवात केली। पोलिसांच्या सततच्या छाप्यांमुळे मन्या सुर्वे टोळीचं कंबरड अक्षरशः मोडलं होतं। पोलिसांनी मन्या सुर्वे याच्या अड्ड्यांवर अनेक वेळा छापे टाकले असले तरी प्रत्येक वेळी तो छापा टाकण्यापूर्वीच पळून जात होता। मात्र त्याच्या अड्ड्यांवर बऱ्याच वेळा पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि हँड ग्रेनेड सापडायचे। मन्या सुर्वेला मृत किंवा जिवंत पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक विशेष टीम तयार केली होती। डायनामिक पोलीस इन्स्पेक्टर इसाक बागवान, राजा तांबट आणि मुंबई पोलीस दलाचे सिनियर इन्स्पेक्टर YD भिडे यांचा या टीम मध्ये समावेश होता। 11 जानेवारी 1982 रोजी मुंबई पोलिसांना एका खबऱ्यामार्फत बातमी मिळते, मन्या सुर्वे एका कॉलेजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। दुपारी 1:30च्या सुमारास सिव्हिल ड्रेसमध्ये मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने कॉलेजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तळ ठोकला। ठरलेल्या वेळी मन्या सुर्वे गाडीमधून तिथे पोहोचला। दरम्यान या हालचालींमुळे मन्या सुर्वेला संशय आला आणि त्याने गोळीबार करण्यासाठी त्याची रिव्हॉल्वर बाहेर काढली। त्याने त्याची रिव्हॉल्वर इन्स्पेक्टर इसाक बागवान यांच्या दिशेने उचलली, पण इन्स्पेक्टर इसाक बागवान यांना गोळ्या लागण्याआधीच राजा तांबट यांनी मन्या सुर्वेला सावरण्याची संधी न देता त्याच्यावर गोळीबार केला। या चकमकीत मन्या सुर्वे गंभीर जखमी झाला। पोलीस पथकाने त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं, पण वाटेतच मन्या सुर्वे याचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू ठरला देशातील गँगस्टरचा पहिला एन्काउंटर। मन्या सुर्वेच्या एन्काउंटरचा सर्वात मोठा फायदा दाऊद इब्राहिमला झाला होता। त्याने लवकरच करीम लालाची पठाण टोळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली। हे एन्काउंटर एवढं चर्चेत आलं होतं की बॉलिवूडने 1990 मध्ये मन्या सुर्वे याच्या जीवनावर अग्निपथ नावाचा चित्रपट बनवला होता। सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात काम केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी मन्या सुर्वेचं पात्र साकारलं होतं। तसेच 2013 मध्ये आलेल्या शूट आउट ॲट वडाळा या चित्रपटाची कथाही मन्या सुर्वेशी मिळती जुळती होती। या चित्रपटात जॉन अब्राहमने मन्या सुर्वे सारखीच भूमिका साकारली होती। त्यामुळे गँगस्टर मन्या सुर्वेच्या एन्काउंटरची कहाणी घराघरात पोहोचली। तर हा होता देशातील पहिला एन्काउंटरचा रंजक इतिहास। तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पाहत रहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट हा कार्यक्रम।